नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. आपल्याकडे यूपीएससी असेल, एमपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन मार्गदर्शन केलं जातं. प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून ठेवा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. बघा, सर्वात महत्वाचं म्हणजेच काय, आपण आज महाराष्ट्राचा इतिहासामध्ये खास करून तिघं इंग्रज मराठा युद्ध डिस्कशन करणार आहोत. काय डिस्कशन करणार आहोत मित्रांनो? तिघं इंग्रज मराठा युद्ध काय करणार आहोत? डिस्कशन करणार आहोत. या तिघं इंग्रज मराठा युद्ध डिस्कशन करण्याच्या आधी आपल्याला महाराष्ट्राचा इतिहासाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा एक बॅकग्राऊंड समजणं गरजेचं आहे. कारण की स्पर्धा परीक्षेला छत्रपती शिवाजी महाराजांवरचे प्रश्न नाही आहेत, तर पेशवाई आणि तिथून पुढचा मराठा इतिहास आपल्याला काय होतो, मोस्टली विचारला जातो. तर त्याच्यामुळे आपण आज या तिघ इंग्रज मराठा युद्धाचा बॅकग्राऊंड आणि ते कशी घडली या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. त्याच्या आधी थोडासा काही बॅकग्राऊंड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा, तो समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढे लिंक लागायला काय होईल, सुरुवात होईल. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, शहाजी राजे माहिती असतील तुम्हाला सर्वांना. आपल्याला महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील, बरोबर आहे. शहाजी राजे आणि जिजामाता हे सर्वांना माहिती आहेत. हे एक पती पत्नी, बरोबर आहे. शहाजी राजे आणि जिजामाता. शहाजी राजे बेसिकली काय करायचे की आदिलशाहीकडे सरदार होते. कुठे होते? आदिलशाहीकडे काय होते? सरदार होते. ठीक आहे, आदिलशाहीकडे सरदार होते शहाजी राजे. आणि शहाजी राजे जेव्हा आदिलशाहीकडे सरदार होते तर औरंगजेबने काय केलं, आदिलशाहीला संपवलं. ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये काय करत होते, पाच मुस्लिम राजवटी राज्य करत होत्या मध्ययुगीन इतिहासामध्ये. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये 5 मुस्लिम राजवटी काय करत होत्या, राज्य करत होत्या. आणि औरंगजेबने एका झटक्यात या पाचही मुस्लिम राजवटींना काय केलं होतं, संपवलं होतं. त्याच्यापैकी एक आदिलशाही सुद्धा होती. मग आता आदिलशाही संपल्यानंतर शहाजी राजांचा जॉब गेला. आणि शहाजी राजांचा जॉब गेल्यानंतर शहाजी राजांना दक्षिणेत जावं लागलं. शहाजी राजांना कुठे जावं लागलं? दक्षिणेत जावं लागलं. जिजामाता जाण्यास तयार नव्हत्या. जिजामाता जाण्यास काय नव्हत्या, तयार नव्हत्या. आणि दोघांमध्ये एक तात्विक विवाद म्हणूया सुरू झाला. आणि मग काय झालं की शहाजीराजांनी दक्षिणेला निघून गेले, पण जाताना आपल्या मोठ्या मुलाला बरोबर नेलं. म्हणजे कोणाला बरोबर नेलं? राजारामांना बरोबर नेलं, मोठ्या मुलाला बरोबर नेलं. आणि जिजामातांनी लहान मुलाचा सांभाळ केला, म्हणजे कोणाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा सांभाळ केला. आता शहाजीराजे जेव्हा दक्षिणेला गेल्यानंतर त्यांनी पुन्हा तिथे एक लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर त्या स्त्रीपासून पुन्हा एक मुलगा जन्माला आला. त्यांचं नाव होतं व्यंकोजी राजे. काय नाव होतं? व्यंकोजी राजे. ठीक आहे, व्यंकोजी राजे. ठीक आहे, व्यंकोजी राजे. आता हे व्यंकोजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे काय आहेत? वंशज, म्हणजे सावत्र भाऊ आहेत. काय आहेत? सावत्र भाऊ आहेत. आणि व्यंकोजी राजेंचे जे वंशज आहेत आज पण राज्य करतात तंजावरवर. कुठं राज्य करतात मित्रांनो? तंजावर. ठीक आहे, तंजावरची लायब्ररी तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, तंजावरवरती आज काय करतात? राज्य करतात. तंजावर एक संस्थान आहे तामिळनाडूमध्ये तंजावर संस्थान आहे, तिथे ते राज्य करतात. ठीक आहे, आज पण ते आपल्या मुली महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राच्या मुली सुना म्हणून घेऊन जातात तंजावरमध्ये. तामिळनाडूमध्ये राहून सुद्धा मराठी बोलतात. आणि तुम्ही ती लायब्ररी, तंजावरची प्रसिद्ध लायब्ररी तुम्ही बघू शकतात. ठीक आहे, आता मग काय झालं पुढे? आता डिवायडेशन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा सांभाळ राजमाता जिजामाता यांनी केला. आणि मग आता शिवाजी महाराजांना पण 2 मुलं झाले. शिवाजी महाराजांना पण किती मुलं झाले? 2 मुलं. त्याच्या आधी पहिले हे राजाराम वयाच्या 14व्या वर्षी एका युद्धात मेली. ही जी राजाराम होते, ज्यांना शहाजीराजे आपल्या बरोबर घेऊन गेलेले होते. शहाजीराजे काय झाले होते? आपल्या बरोबर घेऊन गेले होते. त्यांचा वयाच्या 14व्या वर्षी मृत्यू झाला एका युद्धामध्ये. त्याच्यामुळे यांना मूळबाळ झालं नाही, यांचं लग्न वगैरे झालं नाही, मूळबाळ यांना झालं नाही. सो त्यांच्यामुळे यांची वंशज, यांची पिढी इथं संपलेली होती. आता आपल्याला शिवाजी महाराजांकडे जाऊया. मग शिवाजी महाराजांना पण 2 मुलं. शिवाजी महाराजांना पण किती मुलं? 2 मुलं. मोठ्या मुलाचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज. मोठ्या मुलांचं नाव काय होतं? छत्रपती संभाजी महाराज. आणि लहान जो मुलगा होता त्यांचं नाव होतं छत्रपती राजाराम महाराज. काय होतं मित्रांनो? छत्रपती राजाराम महाराज. आता हे राजाराम महाराज या आपल्या मेलेल्या भावावरनं नाव ठेवण्यात आलं. मेलेल्या भावावरनं काय ठेवण्यात आलं? नाव ठेवण्यात आलं. इथपर्यंत क्लिअर आहे. आता संभाजी महाराज जे होते, छत्रपती संभाजी महाराज जे होते, त्यांची जी पत्नी होती त्या होत्या येसुबाई. पत्नीचं नाव काय होतं? येसुबाई. आणि या दोघांना एक मुलगा होता, त्या मुलाचं नाव होतं छत्रपती शाहू महाराज. ठीक आहे, शाहू महाराज. छत्रपती म्हणण्यापेक्षा शाहू महाराज. आता तुमचं कन्फ्युजन असं होईल की सर शाहू महाराज तेच का जे समाज सुधारक? नाही, तर ते हे जे शाहू महाराज आहे ते 17व्या शतकामध्ये आहेत.
कितव्या शतकामध्ये ते 17व्या शतकामध्ये. तर आपण जे समाजसुधारक शाहू महाराज बघतो ते म्हणजे 19व्या शतकाचा लेट आणि 20व्या शतकाचा सुरुवात हा त्यांचा कालावधी आपण बघतो. तर ते शाहू महाराज वेगळे जे समाजसुधारक आहेत आणि हे पहिले शाहू महाराज आहेत. ठीक आहे. सो त्याच्यामुळे दोघांमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. तर तुमचं इथपर्यंतचा बॅकग्राऊंड क्लिअर झाला की संभाजी महाराज आणि येसुबाई यांना एक मुलगा होता. त्या मुलाचं नाव काय होतं? शाहू महाराज. पुढे मी डिटेल एक एक गोष्ट कव्हर करत जाईल. त्याच पद्धतीने राजाराम महाराजांना आपण 2 पत्नी होत्या. राजाराम महाराजांना किती पत्नी होत्या? 2 पत्नी होत्या. एका पत्नीचं नाव होतं ताराबाई, एका पत्नीचं नाव होतं ताराबाई आणि एका पत्नीचं नाव होतं सईबाई. एका पत्नीचं नाव होतं ताराबाई आणि एका पत्नीचं नाव काय होतं? सईबाई. मग राजाराम महाराज आणि ताराबाई यांपासून जो मुलगा जन्माला आला त्यांचं नाव होतं दुसरा शिवाजी महाराज. काय होतं? दुसरे शिवाजी. आणि त्यानंतर राजाराम आणि सईबाई यांच्यापासून जो मुलगा जन्माला आला त्यांचं नाव होतं दुसरा संभाजी. काय होतं? दुसरा संभाजी. इथपर्यंतचा मॅटर क्लिअर झाला. ही पहिली जनरेशन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरची पहिली पिढी म्हणूया आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरची पहिली पिढी आपण म्हणूया. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं की कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुलं, मग त्यांच्या पत्नीचं नाव काय आणि त्यांच्या मुलांचं नाव काय, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नातूंचं नाव काय, इथपर्यंत तुमच्या डोक्यात आलं. आता इथून खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे जायचंय. इथून खऱ्या अर्थाने पुढे जायचंय. औरंगजेबने काय केलं होतं? औरंगजेबने काय केलं होतं? औरंगजेबने काय केलं होतं? येसुबाई छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांना 1689 मध्ये कैद केलं. केव्हा कैद केलंय मित्रांनो? 1689 तारखा पाठ असल्या पाहिजे तुमच्या. औरंगजेब केव्हा ढगात गेलाय? 1707 मध्ये. केव्हा ढगात गेलाय? 1707 मध्ये. कन्फ्युजन व्हायचं नाही. औरंगजेब केव्हा मेलाय? 1707 मध्ये. तर मग त्याच्या जवळजवळ 18 वर्ष आधी या तिघांना कैद केलं. कोणाकोणाला? येसुबाईंना, छत्रपती संभाजी महाराजांना आणि शाहू महाराजांना औरंगजेबने कैद केलं. आता औरंगजेबने कैद केल्यानंतर संभाजी महाराजांची औरंगजेबने हत्या केली पुढच्या 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर संभाजी महाराजांची काय केली होती? हत्या केली होती. संभाजी महाराजांची हत्या केली 1691 मध्ये. केव्हा हत्या केलेली आहे? 1691 मध्ये. आणि अजूनही औरंगजेबने येसुबाईंना आणि शाहू महाराजांना कैदेत ठेवलं. कदाचित त्यांना असं वाटत होतं भविष्यात जेव्हा मराठ्यांशी वाटाघाटी करण्याची वेळ येईल तेव्हा या दोघांचा आपल्याला उपयोग होईल, म्हणून दोघांना मारलं नसून दोघांना काय ठेवलं होतं? कैदेत ठेवलं होतं. जसं काही संभाजी महाराजांचा खून झाल्यानंतर राजा म्हणून या मराठ्यांच्या गादीचा वारसदार म्हणून छत्रपती राजाराम महाराज झाले. कोण झाले होते? छत्रपती राजाराम महाराज झाले होते. आता छत्रपती राजाराम महाराज तुम्ही बघाल तर 1691 पासून तर 1700 पर्यंत छत्रपती राजाराम महाराज काय होते? मराठ्याच्या गादी चालवायचे. ठीक आहे. आणि 1700 मध्ये त्यांचा नॅचरल मृत्यू झालेला आहे. आता राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांची जी गादी होती, या मराठ्यांचं जे पूर्ण नेतृत्व होतं ते ताराबाईंकडे गेलं. कोणाकडे गेलं? ताराबाईंकडे गेलं. ताराबाईंनी आपल्या 4 वर्षाच्या पोराला पाठीशी बांधून औरंगजेबची 7 वर्ष लढा दिला. म्हणजे 1700 पासून पती मेल्यापासून राजाराम महाराज मेल्यापासून 1700 पासून ते 1707 पर्यंत ताराबाईने आपल्या पोराला पाठीशी बांधून लढा दिला. आपल्याला बघा झाशीची राणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र दिसतं. अशी एक स्त्री जिने पाठीशी पोरगा बांधलाय, घोड्यावर आहे, हातात तलवार आहे. आणि झाशीची राणीचं चित्र बघाल तुम्ही तर ते 1857च्या उठावातलं आहे. पण त्याच्या एक्झॅक्टली 150 वर्ष आधी महाराष्ट्राची एक राणी जिने 7 वर्ष आपलं पोरग पाठीशी बांधून औरंगजेबशी लढा दिला त्या होत्या महाराणी ताराबाई. कोण होत्या? महाराणी ताराबाई होत्या. समजते मला काय म्हणायचंय? कोणाला पाठीशी बांधलं होतं? दुसऱ्या शिवाजी यांना पाठीशी बांधून 7 वर्ष औरंगजेबशी काय दिला? लढा दिला. समजते मला काय म्हणायचंय? इथपर्यंत सिनारिओ मॅटर तुमचा क्लिअर झाला. मग काय झालं? ताराबाईंचा जो सेनापती होता त्यांचं नाव होतं धनाजी जाधव. ताराबाईंच्या सेनापतीचं नाव काय होतं? सेनापती मी परत एकदा लिहून देतो. सेनापतीचं नाव काय होतं? धनाजी जाधव. हे ताराबाईंच्या सेनापतीचं काय होतं? नाव होतं. इथपर्यंतचा मॅटर तुमचा क्लिअर झाला असेल. आता पुढे काय झालं? 20 मे 1707 ला औरंगजेब ढगात गेला. ठीक आहे. जशी करणी तशी भरणी. औरंगजेब 20 मे 1707 ला मृत्यू झाला. आता मी हे थोडंसं रफ करतो. तुमचे हे आकडेवारी तुमचे काय पाहिजे? पाठ असली पाहिजे मित्रांनो. तर काय झालं? 20 मे 1707 औरंगजेबचा काय झाला? मृत्यू झाला. आणि जेव्हा औरंगजेबचा मृत्यू झाला मी तो शॉर्टकट लिहून देतो. औरंगजेबचा काय झाला? मृत्यू झाला. ठीक आहे. 1707 मध्ये मृत्यू झाला. आणि जशी करणी तशी भरणी. त्याने त्याच्या बापाला कैदेत ठेवून राजा झाला होता. तो मेल्यानंतर पण त्याच्या 4 मुलांमध्ये युद्ध पेटलं. या 4 मुलांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला की राजा कोण होईल या गोष्टीसाठी. आणि मग काय केलं? मेल्यानंतर बापाचे 2 तुकडे केले. आता औरंगजेबचा मृत्यू नगरमध्ये झालाय, अहमदनगरमध्ये झालेला आहे. ठीक आहे. आणि औरंगजेबच्या मृत्यूनंतर बापाचे 2 तुकडे केले. मेल्यानंतर पोरांनी बापाचे म्हणजे औरंगजेबचे 2 तुकडे केले आणि 2 वेगळ्या जागेवर त्यांची कबर खोदण्यात आली. तर औरंगजेबच्या 2 कबर आहेत मित्रांनो. तर पहिली कबर तुम्हाला सापडेल नगरमध्ये आणि दुसरी जी कबर सापडेल ती आहे खुलताबादमध्ये. कुठं सापडते? खुलताबादमध्ये. तर ह्या ज्या कबरी आहेत पुन्हा चर्चेत असतात. तर त्याच्यामुळे या 2 कबर तुमच्या काय
करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. या कबर का चर्चेत असतात? जसं कुठं एखादा पॉलिटिशियन जर एखाद्या औरंगजेबच्या कबरावर गेला तर ती न्यूज येऊन जाते आणि मग तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला तो मुद्दा लक्षात राहतो, या चर्चेत येतो. ठीक आहे. तर औरंगजेबच्या 2 कब्र तुमच्या लक्षात आले, नगर आणि खुलताबाद मध्ये आहे. खुलताबाद औरंगाबाद जवळ आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत तुमचा मॅटर क्लिअर असेल. आता पुढे काय झालं की औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा राजा झाला. औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा राजा झाला बहादूर शाह. कोण होता? बहादूर शाह. ठीक आहे, बहादूर शाह. आता तुम्ही म्हणाल सर बहादूर शाह जफरवाला का? नाही, तो जफरवाला तो शेवटचा मुघल. ठीक आहे, उत्तर मुघल मधला, लेटर मुघल मधला तो शेवटचा, ज्याने 1857च्या उठावात भाग घेतला होता, तो बहादूर शाह, ज्याला जफर पदवी दिली होती, तो नंतरचा. हा पहिला बहादूर शाह. हा काय होता? औरंगजेब नंतरचा मोठा मुलगा पहिला बहादूर शाह. आणि जेव्हा राजा झाला पहिला बहादूर शाह, म्हणजे बहादूर शाह म्हणूया, पहिला बहादूर शाह म्हणणं चुकीचे माझ्यासाठी, बहादूर शाह. तर बहादूर शाह जेव्हा राजा झाला तर तो 63 वर्ष वय होतं त्याचं. किती वर्ष वय होतं मित्रांनो? 63. खूप म्हातारा वयात तो राजा झाला होता. 63 वर्ष वय झालं, कारण की औरंगजेबला खूप जास्त दिवस जीवन जगलाय. जसं छत्रपती शिवाजी महाराज तेवढे दिवस जगले नाहीयेत. महाराजांना फक्त 49 वर्ष आयुष्य लाभलंय, तसं औरंगजेबला खूप वर्ष आयुष्य काय झालंय? लाभलंय. तर मग बहादूर शाह जेव्हा राजा झाला तर बहादूर शाह 63 वर्षाचा होता. मग बहादूर शाहला कळून चुकलं की मराठ्यांना हरवणं एवढं शक्य नाहीये, एवढं इझी नाही. आपल्या बापाचं पूर्ण आयुष्य, अर्ध आयुष्य हे दख्खन मध्ये गेलं मराठ्यांना संपवण्यामध्ये, पण मराठे काही संपले नाहीत. पहिले शिवाजी महाराजांना संपवण्याचा प्रयत्न केला, ते संपले नाहीत. नंतर संभाजी महाराजांचा खून केला तरी संपले नाहीत. राजाराम महाराजांना संपवण्याचा प्रयत्न केला, ते नाही संपले. इव्हन ताराबाईंबरोबर सुद्धा औरंगजेब लढला, मात्र ताराबाईंना सुद्धा हरू शकला नाही. सो मराठ्यांना हरवणं एवढंही शक्य नाही. तर मराठ्यांमध्ये आपण डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करूया. म्हणून त्याने काय केलं? एक पत्ता फेकला, त्याने एक चाल खेळली आणि बहादूर शाहने काय केलं? शाहू महाराजांना सुटका करून दिली. शाहू महाराजांची काय करून दिली? सुटका करून दिली 1708 मध्ये. म्हणजे औरंगजेब ज्या वर्षी मेला त्याच्या पुढच्याच वर्षी 1708 मध्ये शाहू महाराजांची काय झाली? सुटका झाली. कोणते शाहू महाराज? कळालं, जे छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा होता. शाहू महाराजांची काय झाली? सुटका झाली 1708 मध्ये. इथपर्यंतचा मॅटर कळतोय तुम्हाला? इथपर्यंतचा सिनारिओ कळतोय मी काय सांगतोय? आता मी हे थोडंसं रफ करतो, तुम्ही व्यवस्थित एकदा लिहून टाकणार आहात. आणि एक एक गोष्ट मी जे शब्द बोलतोय ते तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप IMP आहेत. मग काय झालं पुढे? आता शाहू महाराजांची सुटका झाली. शाहू महाराजांची काय झाली? सुटका झाली. बहादूर शाहने शाहू महाराजांची काय केली? सुटका केली. बहादूर शाहने, एक सेकंद द्या फक्त. ठीक आहे, मी हे रफ करतो. आपण हा पेन, एक सेकंद द्या फक्त. ओके, बहादूर शाहने शाहू महाराजांची सुटका केली 1708 मध्ये. त्याच्या पुढच्या वर्षी, म्हणजे ज्या वर्षी औरंगजेबचा मृत्यू झाला त्याच्या पुढच्या वर्षी 1708 मध्ये अजून गुरु गोविंद सिंगची पण हत्या झालेली आहे. तुम्ही अशा लिंक लावू शकता. ज्या वर्षी औरंगजेबचा मृत्यू झाला त्याच्या पुढच्याच वर्षी गुरु गोविंद सिंगची हत्या झाली. नांदेडमध्ये शाहू महाराजांची सुटका झालेली आहे. ठीक आहे. सो या ज्या छोट्या गोष्टी आहेत, एक तुम्ही पुन्हा जेव्हा वाचाल किंवा व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुमच्या ऑटोमॅटिकली या सणावळ्या काय होतील? पाठ राहतील. मला बरेच पोरं भेटतात, बोलतात की सर सणावळ्या पाठ होत नाही. तर ठीक आहे, तर पुन्हा जेव्हा रिपीट करणार, ऐकणार, व्हिडिओ ऐकणार, बोलणार, चर्चा करणार, त्यावेळेस त्या सणावळ्या ऑटोमॅटिकली काय होतात? क्लिअर होतात. मग 1708 मध्ये शाहू महाराजांची सुटका केली. शाहू महाराजांची सुटका करण्यामागचा उद्देश काय होता बहादूर शाहचा? की मराठ्यांमध्ये काय पाडायची? फूट पाडायची. आणि त्याचा काही प्रमाणात यशस्वी प्रयोग हा बहादूर शाहने केला. शाहू महाराज जेव्हा महाराष्ट्रात आले आणि ते सांगायचे मराठ्यांचा गादीचा वारसदार मी, स्वतः गादीचे वारसदार म्हणून म्हणत होते. मात्र तिकडे ताराबाई म्हणत होत्या मी माझा मुलगा स्वतः मराठ्याच्या गादीचा वारसदार आहे. ठीक आहे, माझा मुलगा स्वतः मराठ्यांच्या गादीचा काय आहे? वारसदार आहे. चुलती आणि पुतण्यामध्ये भांडण पेटलं. शाहू महाराज म्हणत होते की छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलेलं आहे. मी बरेच वर्ष जेलमध्ये होतो, माझी आई अजूनही जेलमध्ये आहे. म्हणजे कोण? येसुबाई. त्याच्यामुळे मराठीचा गादीचा वारसदार मी, असं कोण म्हणत होते? शाहू महाराज म्हणत होते. तिकडे ताराबाई म्हणत होती माझ्या नवऱ्यानेही औरंगजेब बरोबर लढा दिलाय. मी स्वतः 7 वर्ष पोराला पाठीशी बांधून औरंगजेबशी लढा दिला. त्याच्यामुळे माझा पोरगा दुसरा शिवाजी हाच मराठ्यांच्या गादीचा काय? वारसदार आहे. असं दोघांमध्ये पेटला. मराठ्यांमध्ये पुन्हा दुविधा निर्माण झाली की कोणाची साथ द्यावी. आणि शेवटी दोघांमध्ये 1708 ला युद्ध झालं शाहू महाराज आणि ताराबाईंमध्ये. ताराबाई आणि कोणाकोणामध्ये युद्ध झालं? 1708 मध्ये. हे युद्ध पण थोडंसं महत्वाचं आहे. ठीक आहे, 1708 मध्ये ताराबाई आणि शाहू महाराजांमध्ये युद्ध झालं. त्याला म्हणतात खेडचं युद्ध. कोणतं युद्ध म्हणतात मित्रांनो? खेडचं युद्ध. खेड माहित असेल, पुण्याजवळ आहे. पुण्याजवळ खेडचं युद्ध झालं 1708 मध्ये. ज्या वर्षी शाहू महाराजांची सुटका झाली त्याच वर्षी युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये ताराबाई हारल्या. ताराबाई काय झाल्या मित्रांनो? हारल्या. समजते मला काय म्हणायचं? ताराबाई काय झाल्या? हारल्या. आणि शाहू महाराज जिंकले. शाहू महाराज काय झाले? जिंकले. जसं काय ताराबाई हारल्या, ताराबाई गेल्या कोल्हापूरला. ताराबाई कुठे गेल्या? कोल्हापूरला गेल्या. आणि त्यांच्या मुलाचा राज्याभिषेक केला. कोल्हापूरला त्यांच्या मुलाचा काय केला? राज्याभिषेक केला. आणि साताऱ्यामध्ये शाहू महाराजांनी आपला राज्याभिषेक केला. अशा पद्धतीने मराठ्यांच्या 2 गाद्या तयार
तयार झाल्या, एक होती सातारा गादी आणि एक होती कोल्हापूर गादी. आजही दोघं गाद्या आहेत, आजही पॉलिटिक्स मध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आजही दोघं गाद्या आहेत, तुम्हाला माहित असतील, कोल्हापूर गादी आणि सातारा गादी. अशा पद्धतीने दोन गाद्या निर्माण झाल्या. ताराबाईंनी निर्माण केली कोल्हापूर गादी आणि शाहू महाराजांनी राज्याभिषेक केला साताऱ्याला. इथपर्यंतचा मॅटर क्लिअर झाला, समजतं इथपर्यंत मला काय म्हणतं, खेडचं युद्ध. आता दोघांनी जेव्हा हे झालं, गादी निर्माण केली, या दोघांनी आपापला राज्याभिषेक करून घेतला. मी हे थोडंसं रफ करून टाकतो म्हणजे तुमचं अजून थोडंसं व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. तर 1708 मध्ये युद्ध झालं, त्याच्यानंतर राज्याभिषेक केला. राज्याभिषेक केल्यानंतर काय झालं बघा, पुढे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ताराबाईचा सेनापती कोण होता? धनाजी जाधव होता. ताराबाईचा सेनापती कोण होता? धनाजी जाधव होता. इथपर्यंतच समजते मला काय म्हणतो सिनारिओ. ताराबाईचा सेनापती धनाजी जाधव होता. हे धनाजी जाधव सेनापती होते. हे धनाजी जाधव काय होते? सेनापती होते. हे सर्वांना माहिती आहे, इथपर्यंतच क्लिअर आहे. ठीक आहे. आणि धनाजी जाधवांच्या मिठाच्या कारखान्यामध्ये सुरुवातीला बाळाजी विश्वनाथ काम करायचे, मात्र बाळाजी विश्वनाथ धनाजी जाधवांची साथ सोडली आणि शाहू महाराजांची साथ पकडली. तर हे बाळाजी विश्वनाथ जे होते हे ताकदीने काही एवढे नव्हते, पण बुद्धीने अतिशय प्रचंड बुद्धिवान व्यक्ती होता. ठीक आहे. मिठाच्या कारखान्यामध्ये काम करणारा एका ब्राह्मणापासून ते मराठ्यांचा साम्राज्याचा मराठाची गादी चालवणारा माणूस पर्यंतचा प्रवास कोणाचा आहे? बाळाजी विश्वनाथचा आहे. ठीक आहे. तर बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांकडे होते आणि ताराबाईंकडे धनाजी जाधव होते. इथपर्यंतचा मॅटर क्लोज, इथपर्यंतचा क्लिअर झाला. तुम्हाला काय म्हणायचे? बाळाजी विश्वनाथ खूप चतुर होते. बाळाजी विश्वनाथने धनाजी जाधवांना भेटले. बाळाजी विश्वनाथ कोणाला भेटले? धनाजी जाधवांना भेटले आणि धनाजी जाधवांना सांगितलं, महाराज तुम्ही चुकीच्या गटात आहात म्हणे. आपल्या मराठ्यांचे खरे वारसदार शाहू महाराज आहेत. आणि धनाजी जाधवांना हे कळालं आणि धनाजी जाधव झाले कोणाचे सेनापती झाले? शाहू महाराजांचे सेनापती झाले. कोणाचे सेनापती झाले? शाहू महाराजांचे काय झाले? सेनापती झाले. धनाजी जाधव. समजते मला काय म्हणायचं? सेनापती झाले. व्यवस्थित हे जर लिहिता येत नसेल तर अक्षर व्यवस्थित लिहा. धनाजी जाधव शाहू महाराजांचे सेनापती झाले आणि धनाजी जाधवांचा मृत्यू झाला. 1711 मध्ये. केव्हाची गोष्ट आहे? 1711 मध्ये. ठीक आहे. तीन गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या. धनाजी जाधवांचा मृत्यू केव्हा झाला? 1711 मध्ये. समजते मला काय म्हणायचे? 11 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर त्याच्यानंतर सेनापती धनाजी जाधवांचा मुलगा रायभानला करण्यात आला. त्याचं वरती नाव लिहितो मी. धनाजी जाधवांच्या मुलगाचं नाव काय होतं? रायभान. काय नाव होतं? रायभान. रायभानला सेनापती करण्यात आलं. ठीक आहे. 1711 मध्ये. कोणी सेनापती केलं? शाहू महाराजांनी सेनापती केलं. कोणी सेनापती केलं? शाहू महाराजांनी. कोणाचा मुलगा होता? धनाजी जाधवांचा मुलगा होता. धनाजी जाधवांचा मृत्यूनंतर त्याला रायभानला काय करण्यात आलं? सेनापती करण्यात आलं. पण रायभानचं पूर्ण बचपन हे ताराबाईंबरोबर गेलं होतं. ताराबाई ह्या त्याला मातृतुल्य होत्या. ताराबाई ह्या त्यांना काय होत्या? मातृतुल्य होत्या. आणि एक सॉफ्ट कॉर्नर होता रायभानच्या मनात. कोणाबद्दल? ताराबाईंच्या मनाबद्दल. ठीक आहे. ही गोष्ट शाहू महाराजांना चांगली माहिती होती आणि शाहू महाराजांना असं वाटत होतं जर सेनापतीच आपल्या दुश्मनांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर ठेवत असेल किंवा त्यांच्या मातृतुल्य गोष्ट ठेवत असेल तर ही आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट नाही. म्हणून रायभानवर नियंत्रण ठेवण्यासाठी, कोणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोष्ट करतोय मी? कोणावर नियंत्रणाची गोष्ट करतोय? रायभानवर नियंत्रण ठेवण्यासाठी. या रायभानवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाळाजी विश्वनाथला कामगिरी दिली. कोणाला कामगिरी दिली? बाळाजी विश्वनाथला कामगिरी दिली. बाळाजी विश्वनाथला पेशवा हे पद दिलं. कोणतं पद दिलं? पेशवा हे पद दिलं. मग पेशवा पद निर्माण करणं 1713 मध्ये. केव्हाची गोष्ट करतोय मी? 1713 मध्ये. मग आपल्याला परीक्षेत हा पण एक प्रश्न विचारला जातो की पेशवा हे पद कोणी निर्माण केलं? कोणी निर्माण केलं? मग शाहू महाराजांनी पेशवा हे पद निर्माण केलं. आणि पहिले पेशवा कोण झाले? मग बाळाजी विश्वनाथ. का निर्माण केलं? त्याच्या मागचं कारण समजलं. कोणावर नियंत्रण ठेवायचं होतं? कोणावर नियंत्रण ठेवायचं होतं? रायभानवर नियंत्रण ठेवायचं होतं. रायभान कोणाचा मुलगा होता? धनाजी जाधवांचा मुलगा होता. इथपर्यंतचा मॅटर क्लिअर आहे. मग आता इथून पुढे 1713 पासून बाळाजी विश्वनाथला खऱ्या अर्थाने आपली ताकद काय करत गेले? वाढवत गेले. पण पुढे सिनारिओ असा घडला मित्रांनो. आता सईबाईने परत एक चाल खेळली. कोणी? सईबाईने परत एक चाल खेळली. ताराबाईला आणि तिच्या मुलाला, दुसऱ्या शिवाजीला, दोघांना जेलमध्ये टाकलं. ताराबाई आणि दुसऱ्या शिवाजी या दोघांना जेलमध्ये टाकलं आणि त्यांच्या मुलाचा म्हणजे सईबाईंच्या मुलाचा दुसऱ्या संभाजीचा राज्याभिषेक केला. कोणाचा राज्याभिषेक केला? दुसऱ्या संभाजीचा काय केला? राज्याभिषेक केला. आणि यांचा जो मृत्यू आहे ताराबाईंचा असेल किंवा दुसऱ्या शिवाजींचा मृत्यू जो आहे तो जेलमध्ये झालेला आहे. आणि आजची जी कोल्हापूर गादी आहे तिचे खरे संस्थापक, कोल्हापूर गादीचे जे आजचे जे वारसदार आहेत ते आहेत सईबाई आणि त्यांच्या मुलगा दुसऱ्या संभाजीचे वंशज. पुढे कोल्हापूर गादीमध्ये पण बरेच गोष्टी घडत गेल्या. आपण ते नंतरून डिस्कशन करूया. इथपर्यंत समजतंय म्हणजे आजची कोल्हापूर गादी कोण सांभाळते? सईबाईचे वंशज सांभाळत आहे, ताराबाईचे नाही.
ठीक आहे, दोघंही सवत होत्या, पण तरी पण समजते मला काय म्हणायचे. आता शाहू महाराज पेशवा झाले, सॉरी बाळाजी विश्वनाथ काय झाले, पेशवा झाले. पेशवा होण्यामागचं कारण समजलं. पुढे पेशवाची ताकद वाढत गेली आणि राजा हा नावापुरता राहिला. म्हणजे सातारा गादी ही फक्त नावापुरता राहिली. कालांतराने ती काढून घेण्यात आली. दत्तक वारसा नामंजुरीनुसार बऱ्याच गोष्टी होत्या त्या आपण पुढे शिकणार आहोत. मग बाळाजी विश्वनाथ काय झाला, पेशवा झाला. इथपर्यंतचा सिनारिओ तुमच्या डोक्यात आला असेल. इथपर्यंतचा सिनारिओ तुमच्या डोक्यात आला असेल. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आता पुढे जाऊया. आता पुढे बघा, बाळाजी विश्वनाथ जेव्हा राजा झाला, बाळाजी विश्वनाथ पेशवा झाला, राजा म्हणण्यापेक्षा पेशवा झाला, तर बाळाजी विश्वनाथचा जो कालावधी आहे तो 1713 पासून ते 1720 पर्यंत आहे. बाळाजी विश्वनाथला किती कालावधी किती आहे, 1713 ते 1700 किती आहे 20 हा बाळाजी विश्वनाथचा कालावधी मानला जातो. आता बाळाजी विश्वनाथला 2 मुलं, बाळाजी विश्वनाथला किती मुलं, 2 मुलं. बाजीराव पहिला, हा तोच मस्तानीचा बाजीराव पहिला, आणि चिमाजी आप्पा. कोण होता, चिमाजी आप्पा. हा हे 2 मुलं. ठीक आहे, कोणाला, बाळाजी विश्वनाथला. आता बाळाजी विश्वनाथच्या मृत्यूनंतर राजा जो झाला त्यांचा मोठा मुलगा झाला. कोण, बाजीराव प्रथम. या बाजीराव प्रथम मस्तानीचा बाजीराव. 1720 पासून कालावधी पण लिहून घ्या तुम्ही. राजा झालाय 1740 पर्यंत. 20 वर्ष राजा राहिला बाजीराव. मस्तानीचा बाजीराव किती वर्ष राजा राहिला, 20 वर्ष राजा राहिला. येथे या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये असंख्य, आता बापापेक्षा उलटा होता, पैकीच बुद्धी होती पण ताकद जास्त होती. मराठ्यांमध्ये काय होती, ताकद जास्त होती. सर्वात प्रभावी असा पेशवा जन्माला आला असेल तर तो बाजीराव. कोण होता, बाजीराव. आणि बाजीरावच्या मृत्यूनंतर 3 मुलं आहेत. बाजीरावला किती मुलं आहेत, 3 मुलं आहेत. बाळाजी बाजीराव पहिला आहे बघा. आता हे नाव थोडंसं कन्फ्युजन करायचं नाही. बाळाजी बाजीराव, त्याच्यानंतर रघुनाथराव, दुसरा पोरगा कोण आहे, रघुनाथराव. आणि मस्तानीचा कोण होता, शमशेर बहादूर. मस्तानीचा कोण होता, शमशेर बहादूर. असे किती मुलं, 3 मुलं. कोणाला, या मस्तानीच्या बाजीरावाला. ठीक आहे, 1720 ते 1740 हा त्याचा कालावधी आहे. आणि 1740 मध्ये त्याचा मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू झाला, बाजीरावचा काय झाला, मृत्यू झाला. आता मस्तानीच्या बाजीरावचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्याचा मोठा मुलगा राजा करण्यात आला. कोणता मुलगा राजा करण्यात आला, मोठा मुलगा काय करण्यात आला, राजा करण्यात आलं. ठीक आहे, कोण, हे जे एक्स्ट्रा लिहून देतोय ते तुमची लिहून घेणार आहात डायग्राम मध्ये. याची पीपीटी वगैरे हवी असेल, याची पीडीएफ हवी असेल तर मला सांगा, ऍप्लिकेशनच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता बाळाजी बाजीराव राजा झाला 1720 पासून ते 1740 पासून ते 1761 पर्यंत. कुठपर्यंत, 1761 पर्यंत. समजते मला काय म्हणायचंय, 1761 पर्यंत राजा राहिला कोण, बाळाजी बाजीराव. आणि याच काळामध्ये 1761 मध्ये अजून एक महत्वाचे कांड घडला. 1761 मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे पानिपत, तिसरं पानिपत घडलं. 1761 मध्ये काय घडलं होतं मित्रांनो, तिसरं पानिपत घडलं होतं. आणि या तिसऱ्या पानिपत मध्ये मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात हार झाली. 1.25 लाख बांगडी फुटली मराठ्यांची. एक पानिपत एक का घडलं, कसं घडलं, मराठे कुठं चुकले, अहमद शाह अब्दाली का जिंकला, बरेच कारण आहेत ते आपण लेटर डिस्कस करू. तो आपला सध्या मुद्दा नाहीये. तर पानिपत घडलं, काय घडलं मित्रांनो, पानिपत घडलं. पानिपत, ठीक आहे, पानिपत घडलं 1761 मध्ये. आणि या 1761 मध्ये पानिपत मध्ये मराठे हरले. 1.25 लाख बांगडी फुटली मराठ्यांची. ठीक आहे, मराठे हारले आणि बाळाजी बाजीरावला या गोष्टीचा धक्का बसला. या गोष्टीचा काय बसला, धक्का बसला. आता या पानिपतच्या युद्धात कोण कोण मेलं, महत्वाचे राजे कोण, या पेशवाईमध्ये कोण कोण मेलं हे पण एकदा समजून घेणं गरजेचं आहे. तर पानिपतच्या युद्धात मरणारा पहिला जो व्यक्ती होता तो होता विश्वासराव. कोण होता, विश्वासराव. म्हणजे बाळाजी बाजीरावचा मोठा मुलगा. ठीक आहे, कोण होता, विश्वासराव. तो मेला. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा जे मेला आहे चिमाजी आप्पा, म्हणजे चुलता पण मेला. काका पण मेले. कोणाचे काका, बाळाजी बाजीरावचे काका चिमाजी आप्पा पण पानिपतच्या युद्धात मेले. आणि तिसरा म्हणजे सावत्र भाऊ शमशेर बहादूर पण मेले. मी याच्या पुढे पी लिहून देतोय, समजून चालायचं. ते पानिपतच्या युद्धात मेलेली आहेत. हे 3 पानिपतच्या युद्धात काय झाली, मेलेली आहेत. खालीलपैकी कोणतं व्यक्ती महत्व पानिपतच्या युद्धात तिसऱ्या युद्धात मृत्यू पावलं तर हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर मग सगळं सावत्र भाऊ वारला, चुलता वारला, मुलगा वारला. ही गोष्ट धक्का सहन करू शकले नाही. कोण, बाळाजी बाजीराव. कोण धक्का सहन करू शकले नाही, बाळाजी बाजीराव धक्का सहन करू शकले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. 1761 मध्ये बाळाजी बाजीरावचा काय झाला, मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर त्यांचा 2 नंबरचा मुलगा हा राजा झाला. 2 नंबरचा मुलगा काय झाला, राजा झाला. कोण, माधवराव. कोण राजा झाला, माधवराव. ठीक आहे, आता माधवराव जेव्हा राजा झाला 1761 पासून ते 1772 पर्यंत माधवराव काय राहिला, राजा राहिला. आता माधवराव राजा झाला. माधवराव पण खूप आपल्या बापा इतकाच आणि आपल्या आजोबा इतकाच प्रभावी. याच्यामध्ये अजून एक गुण होता, माधवरावने पुन्हा दिल्लीवर आक्रमण केलं. पुन्हा गेलेली आपली प्रतिष्ठा, जी पानिपत युद्धात मराठे हारले, दिल्लीचा राजाला वाटलं मराठे कमजोर झाले, त्याने पुन्हा दिल्लीवर आक्रमण केलं आणि दिल्ली जिंकली. याने मराठ्याचा धाक निर्माण केला. कोणाचा, माधवरावांचा. आणि माधवराव दुसऱ्या एका कामामध्ये पण खूप एक्सपर्ट होते. जसं त्याने पुन्हा दिल्लीवर राज्य आक्रमण केलं, दिल्लीमध्ये सत्ता स्थापन केली. स्थापन करण्याचा उद्देश नव्हता, पुन्हा राजाला बसवलं आणि मराठ्यांचा धाक निर्माण केला संपूर्ण भारताभर. तर तो माधवराव होते. पुन्हा एकदा
ठीक आहे. तर दिल्लीवर जेव्हा आक्रमण केलं, हा एक माणूस हिशोबात खूप चोख असायचा, हिशोब करण्यामध्ये खूप चोख असायचा. कोण? माधवराव. तर ही एक त्याचं वैशिष्ट्य आहे. हिशोब करण्यामध्ये पण काय राहायचा? चोख असायचा. ठीक आहे, माधवराव. पण नशीब असं की शनिवारवाड्याचा दरवाजा त्यांच्या अंगावर पडला आणि माधवरावाचा मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू झाला? शनिवारवाड्याचा दरवाजा पडला आणि माधवराव काय झाला? मृत्यू झाला. ठीक आहे, 1772 मध्ये. समजते मला काय म्हणायचे? दरवाजा पडून यांचा काय झाला? शनिवारवाड्यामध्ये मृत्यू झालेला आहे माधवरावांचा. इथपर्यंतचा सिनारिओ क्लिअर आहे? इथपर्यंतचा सिनारिओ क्लिअर आहे? हा व्हिडिओ जर हे आकडे, हे सणावळ्या, हे सिनारिओ समजत नसेल तर 2-2, 3-3 वेळा बघा. तुम्हाला बघल्याशिवाय ऑप्शन नाही. याच्या पेड कोर्सेसमध्ये तर याच्यापेक्षा अफलातून गोष्टी आहेत. तर तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर नॉर्मल फी मध्ये तुम्हाला हे सर्व कोर्स उपलब्ध आहेत. आता काय झालं? माधवराव जेव्हा मृत्यू झाला 1761 मध्ये, 1772 मध्ये, 1772 मध्ये, 1772 मध्ये काय झाला? ओके, इथे घेतो मी परत एकदा पेन घेतो. ओके, 1772 मध्ये माधवरावांचा काय झाला? मृत्यू झाला. घरामध्ये जर 3 मुलं असतील, एखादा मोठा मुलगा शूर असेल, दुसरा मुलगा हिशोबात चोख असेल, एखादा पोरग नालायक निघतं. बघा, एखादा पोरग काय निघतं? नालायक निघतं. आणि आता पेशव्यांपुढे, या मराठ्यांपुढे ऑप्शन नव्हतं. पेशवा कोणाला बनवायचा? आतापर्यंत पेशवा ही परंपरेने चालणारी पोस्ट होऊन गेली होती, परंपरेने चालणारं पद होऊन गेलेलं होतं एवढ्या पेशवाईच्या काळामध्ये. त्याच्यामुळं मग मोठा मुलगा युद्धात वारला, दुसरा मुलगा शनिवारवाड्याचा दरवाजा पडून युद्धात शनिवारवाड्याचा दरवाजा पडून मेला. मग करणार काय? तर तिसऱ्या मुलाला राजा केलं. तिसऱ्या मुलाला काय केलं? राजा यांनी पेशवा केलं. कोणाला? नारायणरावाला. 1772 पासून तर हा होता 74 पर्यंत, 73 पर्यंत. कितीपर्यंत? 73 पर्यंत. 74 नाही, दॅट्स माय मिस्टेक. ओके, सो 1774 पर्यंत काय होता? 1773 एक वर्ष राजा राहिला. कोण? नारायणराव. पण इतिहासामध्ये नारायणराव रगेल आणि रंगेल आहे. इतिहासामध्ये नारायणराव काय आहे? रगेल आणि काय आहे? रंगेल आहे. एकच वर्ष राजा झाला, रगेल आणि काय आहे? रंगेल आहे. म्हणजे रगेल रंगेल तुम्हाला माहित असतील, आपण एवढे समजूतदार आहात. आता रगेल आणि रंगेलचा मिनिंग तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही. नारायणराव राजा झाला 1772 1773 मध्ये. केव्हाची गोष्ट करतोय? 1772 आणि 1773 मध्ये काय झालं? नारायणराव राजा झाला, पण तो काय होता? रगेल आणि रंगेल होता. अनेक मराठे त्याच्यावर नाखुश होते. नारायणरावावर अनेक मराठे काय होते? नाखुश होते. या गोष्टीचा फायदा चुलत्याने उचलला. या गोष्टीचा फायदा कोणी उचलला? चुलत्याने उचलला. आणि चुलत्याने खून केला 1773 मध्ये रघुनाथरावाने. कोणी खून केला? रघुनाथरावाने खून केला. 1773 मध्ये रघुनाथरावाने खून केला. समजते मला काय म्हणायचे? रघुनाथरावाने खून केला आणि रघुनाथराव स्वतः राजा झाला. 1773 ते 1774, 1773 पासून ते 1774 पर्यंत रघुनाथराव काय झाला? राजा झाला. पण चुलत्याने पुतण्याचा खून केला आणि राजा झाला. आता रघुनाथराव जेव्हा राजा झाला, या पेशवा झाला, खास करून पेशवा झाला, तर इतर मधला सरदारांना पण हे पण मान्य नव्हतं. आणि त्याच्या विरोधात बारभाई कारस्थान उभं राहिलं. कोणाच्या विरोधात? रघुनाथरावांच्या विरोधात. 12 भाई कारस्थान उभं राहिलं. आणि या बारभाई कारस्थानामध्ये जे प्रमुख होते ते होते नाना फडणवीस. कोण होते? नाना फडणवीस होते बारभाई कारस्थानामध्ये. आणि बारभाई कारस्थान उभं राहिलं कोणाच्या विरोधात? रघुनाथरावांच्या विरोधात. आणि रघुनाथरावाला पेशवा पदावरून काढून टाकलं. रघुनाथरावाला पेशवा पदावरून काय केलं? 74 मध्ये काढून टाकलं. आणि रघुनाथराव गेले सुरतला. रघुनाथराव कुठे गेले? सुरतला गेले. आणि सुरतला जाताना इंग्रजांना सांगितलं, मला पेशवा करा, मी बदल्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी देईल. तर सुरतला गेले. सुरतचा तह झाला. आणि सुरतच्या तहाने इंग्रजांचं सैन्य घेऊन भारतात आले, या महाराष्ट्रात आले. आणि पहिलं इंग्रज मराठा युद्ध घडलं. कोण गेले होते? रघुनाथराव गेले होते. कोण गेले होते मित्रांनो? रघुनाथराव गेले होते. रघुनाथराव गेले आणि पहिले इंग्रज मराठा युद्धाला काय झाली? सुरुवात झाली. ठीक आहे. आता रघुनाथरावाला जेव्हा पेशवा पदावरून काढून टाकलं, त्यानंतर रघुनाथरावांना जेव्हा पेशवा पदावरून काढून टाकलं, तर नारायणरावाची जी पत्नी होती गंगूबाई प्रेग्नेंट होत्या. ज्यांचा नारायणरावाचा खून केला होता चुलत्याने, गंगूबाई काय होत्या? प्रेग्नेंट होत्या. प्रेग्नेंट होत्या. आणि बारभाई कारस्थानने ठरवलं, गंगूबाईला जर मुलगा झाला तर त्याला आपण राजा करू. आणि खरंच गंगूबाईला मुलगा झाला आणि त्याला पेशवाईचा टिळा त्याच्या कपाळी काय करण्यात आला? लावण्यात आला. कोणाचा? सवाई माधवराव. जन्माला आल्या बाळाला काय करण्यात आलं? पेशवा बनवण्यात आलं. कोणाला? सवाई माधवरावला. पण सवाई माधवरावाचे अतोनात छळ हे नाना फडणवीसने केले. कोणी केले? नाना फडणवीसने केले. नाना फडणवीसला भीती होती, सवाई माधवराव सर्व शिकला तर आपल्या हाताची सत्ता जाईल. कारण की खरी सत्ता नाना फडणवीसकडे होती. खरी सत्ता कोणाकडे होती? नाना फडणवीसकडे होती. समजतं मला काय म्हणायचंय? खरी सत्ता नाना फडणवीसकडे होती. सवाई माधवरावला त्यांनी अतोनात टॉर्चर केलं. आणि 1797 मध्ये सवाई माधवरावने आत्महत्या केलेली आहे. सवाई माधवरावने काय केली मित्रांनो? आत्महत्या केली. कोणाला वैतागून? नाना फडणवीसला वैतागून. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर राजा झाला बाजीराव. कोणता? दुसरा बाजीराव. मग हा जो राजा झाला दुसरा बाजीराव 1797 पासून ते 1818 पर्यंत, जोपर्यंत पेशवाईचा अंत होत नाही
बाजीराव दुसरा काय झाला, राजा झाला. आणि पुढे बाजीराव दुसऱ्याने पण नाना फडणवीसला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि नाना फडणवीसने पण 1800 मध्ये आत्महत्या केलेली आहे. नाना फडणवीसने पण 1800 मध्ये काय केली आहे, आत्महत्या केली आहे. कोणाला, बाजीराव दुसऱ्याला वैतागून. समजते मला काय म्हणायचं. सो या व्हिडिओमध्ये आपण एवढे कंटेंट्स टाकलेले आहेत. आता इथून खऱ्या अर्थाने पहिलं इंग्रज मराठा युद्ध कसं घडलं, दुसरं इंग्रज मराठा युद्ध कसं घडलं आणि तिसरं इंग्रज मराठा युद्ध कसं घडलं याबद्दल चर्चा करणार आहोत. पण ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.